नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आपण जे PYQचं डिस्कशन करत आहे त्यामध्ये आजचा प्रश्न आपला आहे 20 मार्काचा हा प्रश्न आहे। 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे। रिसेंटली जी मेन्स झाली त्यामधला हा प्रश्न आहे। चांगला प्रश्न आहे तसा, आणि यामध्ये आपल्याला क्वेश्चनची डिमांड समजणे आणि कशा पद्धतीने त्याला अप्रोच करणे हा आज आपण इथे बघणार आहोत। तसा क्लासिकल जे आपले थिंकर आहेत, कार्ल मार्क्स आहेत, त्यांच्याशी रिलेटेड प्रश्न आहे। हिस्टॉरिकल मटेरियलिझम हा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्याशी रिलेटेड तो क्वेश्चन आहे। पूर्वी पण या पर्टिक्युलर कॉन्सेप्टवर क्वेश्चन आलेले आहेत आणि ते वारंवार रिपीट होतात, पण हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट जो आहे तो टाकता येतो किंवा आपल्याला अंडरस्टँडिंग पण थोडी डीपर लेवलवर लागते, ती या प्रश्नातून आपल्याला समजून येईल। तर प्रश्न कसा आहे ते बघूया। पहिले, हायलाइट द मेन फीचर्स ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम। हिस्टॉरिकल मटेरियलिझमचे मेन फीचर्स हायलाइट करा असं ते पहिले म्हणतात। हा फर्स्ट पार्ट आहे तुमच्या प्रश्नाचा, ॲज प्रोपाउंडेड बाय मार्क्स। ठीक आहे, हाऊ फार इज दिस थेअरी रेलेव्हंट इन अंडरस्टँडिंग कंटेम्पररी सोसायटीज एक्सप्लेन। ठीक आहे, नाउ दिस इज समथिंग विच इज व्हेरी क्रुशल। इथे आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल की हाऊ फार इज दिस थेअरी रेलेव्हंट इन अंडरस्टँडिंग कंटेम्पररी सोसायटीज, म्हणजे ही जी पर्टिक्युलर थेअरी आहे ही कितपत योग्य आहे किंवा कितपत आपल्या उपयोगाची आहे आजच्या सोसायटीला समजण्यासाठी। ठीक आहे, याचा अर्थ तुम्हाला ती किती योग्य आहे ते पण दाखवावं लागेल आणि किती ती तितकी रेलेव्हंट नाही आहे ते पण तुम्हाला सांगावं लागेल। तर हा प्रश्न समजणे फार इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जर का फक्त त्याचं रेलेव्हन्स तिथे मांडून दिलं तर तो प्रश्नाची डिमांड फुलफिल तिथे होणार नाही। ठीक आहे, आणि 20 मार्कर असल्यामुळे आपल्याला 250 वर्ड किंवा त्याच्या थोडंसं पुढे जाता येईल, त्यामध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम नाही। 150 शब्दाचा आता नाही आहे, तर थोडंसं आपण वेगळ्याने लिहू शकतो। आणि त्यात ऑलरेडी 3 भाग पडतात, या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये 3 भाग पडतात, तर तो तेवढा जाईलच। म्हणजे 20 मार्काचं ते जस्टिफिकेशन या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये होऊ शकतं। ठीक आहे, तर क्वेश्चनची डिमांड तुमच्या लक्षात आली असेल प्रॉपरली। ठीक आहे, आता बघूया। आता जितकं सोयीस्कर होऊ शकेल किंवा जितकं क्रिस्प होऊ शकेल तितकं इंट्रो आपल्याला देणं गरजेचं आहे। इंट्रोमध्ये आपण जास्त वर्ड्स खर्च करू शकत नाही, कारण की पुढे आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत। ठीक आहे, पहिला पार्ट बघा इंट्रोचा। कार्ल मार्क्स थेअरी ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम इज सेंट्रल टू अंडरस्टँड द मार्क्सिस्ट कन्सेप्शन ऑफ हिस्ट्री, सोशल रियालिटी अँड पॉवर डायनॅमिक्स। मार्क्सचा जो ओव्हरऑल त्याची जितकंही त्याचं लिटरेचर आहे, त्याची थेअरी आहे किंवा एक मार्क्सची सोशॉलॉजी आहे, ती मुळात आपल्याला हिस्टॉरिकल मटेरियलिझमच्या या थेअरीमध्ये आपल्याला त्याचं बरंच एक रिफ्लेक्शन आपल्याला दिसून येतं। आणि ती जी पर्टिक्युलर थेअरी आहे ती सेंट्रल आहे। इट इज व्हेरी सेंट्रल टू मार्क्सिस्ट अंडरस्टँडिंग ऑफ सोशल रियालिटी, पॉवर डायनॅमिक्स अँड हिस्ट्री ऑल्सो, द कन्सेप्शन ऑफ हिस्ट्री ऑल्सो। कारण की स्टेजेस त्यांनी त्यामध्ये सांगितले आहेत की कशा वेगवेगळ्या स्टेजेस ज्या आहेत, म्हणजे कॅपिटलिस्ट स्टेजपर्यंत जसं आपण पोचतो आधीपासून, प्रिमिटिव्ह कम्युनिझमपासून है ना, फ्युडल स्टेज वगैरे असेल, आणि कशा स्टेजेस बदलत जातात हे सगळं त्यांनी त्यामध्ये मांडलेलं आहे। प्रॉपर आपण हिस्टॉरिकल मटेरियलिझम आता क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये बघतोय म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय, बट ओव्हरऑल हिस्टॉरिकल मटेरियलिझम जेव्हा आपण स्टडी करू किंवा आपल्या कोर्समध्ये आपण त्याला डिस्कस करू तर त्याला आपण डिटेलमध्ये घेणार आहोत। तर पुढे बघा, आपल्याला सध्या प्रश्नावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे। तर त्यांनी मेन फीचर विचारले होते, तर मेन फीचरमध्ये तुम्हाला त्या गोष्टी त्या सांगाव्याच लागतील। आता बेस स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर हा सगळ्यात कीवर्ड महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये, ऐकलं असेल तुम्ही। आता बेसमध्ये काय असतं, द इकॉनॉमिक पार्ट, इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर जे सोसायटीचं, रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन आणि फोर्सेस ऑफ प्रोडक्शन जे आहे ते आपल्या बेसमध्ये असतात, है ना। हे त्या पर्टिक्युलर थेअरीमध्ये मार्क्सने मांडलेलं आहे। इकॉनॉमिक ॲस्पेक्टवर तो डिसाईड करतो की सोसायटीचं आकलन कसं होणार आहे। ठीक आहे, तर तिथे तो बोलतोय की एक बेस आहे आणि एक सुपर स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याच्यावरती त्याच्यामध्ये काय आहे, तर कल्चरल पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत, हे सगळे बेसच्या रिफ्लेक्शननी होतात किंवा बेस त्याला शेप करत असतो। ठीक आहे, चेंजेस इन द इकॉनॉमिक बेस लीड टू चेंजेस इन द सुपर स्ट्रक्चर, हे त्याचं प्रायमरी आर्ग्युमेंट आहे। हिस्टॉरिकल मटेरियलिझमच्या थेअरीचं प्रायमरी आर्ग्युमेंटच हे आहे की जेव्हा इकॉनॉमिक बेसमध्ये चेंजेस होतील, एक सेकंड आपल्याकडे त्याला हे करायला एक मी डायग्राम आहे, हा डायग्राम तुम्हाला काढावा लागेल। जसं जसं इकॉनॉमिक जो बेस आहे, इकॉनॉमिक बेसमध्ये जसे चेंजेस होतात तसे वरती चेंजेस होतात, है ना। आणि वरती ज्या गोष्टी होत आहेत, लॉमध्ये म्हणा, आयडियोलॉजीमध्ये म्हणा, पॉलिटिकल सिस्टममध्ये म्हणा किंवा सोशल कॉन्शियसनेस जो आहे तो या इकॉनॉमिक सिस्टमला नेहमी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो। तर असं एक जी थेअरी आहे किंवा एक हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा जो ॲस्पेक्ट आहे तो आपल्याला या डायग्रामच्या पद्धतीने या आन्सरमध्ये सांगता येईल। आता जो क्रिएटिव्ह अँगल आहे आन्सर रायटिंगचा, त्यामध्ये डायग्राम पण एक महत्त्वाचा भाग आहे।
तर काही प्रश्न झाले त्यामध्ये तेवढा स्कोप नव्हता डायग्राम काढायचा, किंवा कधी कधी आपण इनोव्हेट करू शकतो ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने डायग्राम्सचं एक क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट कसा आपण तयार करायचा, किंवा तो कसा आपणच एक स्वतः त्याच्यामध्ये इनोव्हेट कसं करायचं हे मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये आपण शिकूया. पण यावेळेला याच्यात हे एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं की हा डायग्राम तुम्हाला तिथे काढता आला पाहिजे, कारण की मेन फीचर्स ऑफ हिस्टॉरिकल मटेरियलिझम त्यांनी विचारलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की हे जे कोर टॉपिक्स आहेत, हिस्टॉरिकल मटेरियलिझम असेल, दरखाईमचं डिव्हिजन ऑफ लेबर असेल, किंवा तुमचं वेबरचं काही असेल आपलं प्रोटेस्टंट एथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटल, याचे कीवर्ड्स, याच्याशी रिलेटेड डायग्राम असेल, काही फ्लोचार्ट असेल, हे तुम्हाला झोपेत पण काढता आले पाहिजे. जोपर्यंत तेवढा सराव या बेसिक टॉपिक्सचा होत नाही तुम्हाला जास्त हायफाय काही करायची गरज नाही आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता यामध्ये आपण हे पहिले सांगितलं, मग मोड ऑफ प्रोडक्शन आपण सांगितलं की कसे वेगवेगळे मोड ऑफ प्रोडक्शन चेंज होतात. हिस्टोरिकल आहे ना ते, हिस्टोरिकल मटेरियलिझम आहे, मटेरियलिस्ट कन्सेप्शन ऑफ हिस्ट्री आहे, पण ते स्टेजेस कसे चेंज होतात ते आपल्याला मोड ऑफ प्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. तर हा कीवर्ड आणि त्याचं जस्टिफिकेशन. हिस्टॉरिकल मटेरियलिझम आयडेंटिफाईज डिफरंट मोड्स ऑफ प्रोडक्शन, फ्युडलिझम असेल, कॅपिटलिझम असेल. इच मोड ऑफ प्रोडक्शन हॅज इट्स ओन क्लास स्ट्रक्चर अँड डायनॅमिक्स विच इन्फ्लुएन्स सोशल रिलेशन अँड कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, सिम्प्लिस्टिक म्हणजे आपल्याला बस थोडक्यात त्याचं सांगायचं की त्याचा रोल काय आहे, त्या पर्टिक्युलर मोड ऑफ प्रोडक्शनचा रोल कसा असतो, आणि ते सोशल रिलेशन आणि कॉन्फ्लिक्ट कसे प्रत्येक स्टेजमध्ये वेगळे असतात ते आपल्याला तिथे मांडायचं आहे. तिसरा एक क्लास स्ट्रगल. क्लास स्ट्रगल पण इनहेरंट आहे है ना. हिस्ट्री ऑफ हिदर तो एक्झिस्टिंग सोसायटीज इज हिस्ट्री ऑफ क्लास स्ट्रगल असं मार्क्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक जी आधीची एक्झिस्टिंग सोसायटी आहे तिथे क्लास स्ट्रगल होताच, आणि हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा एक मेन ॲस्पेक्ट क्लास स्ट्रगलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला जे हिस्टॉरिकल मटेरियलिझमचे मेन फीचर्स सांगायचे होते ते आपण या पद्धतीने इथे मांडलेत. हिस्ट्री इज ड्रिवन बाय कॉन्फ्लिक्ट्स बिटवीन डिफरंट सोशल क्लासेस. एक सिम्पलिस्टिक सेन्समध्ये आपल्याला सांगायचे, बुर्जवाज अँड प्रोलेटारिएट वगैरे कीवर्ड तुम्ही इथे वापरू शकता. ठीक आहे, तर हे झालं पहिला पार्ट, क्वेश्चनचा पहिला पार्ट. कीवर्ड्स पण यूज केले, आणि समजा आपण असं बघितलं की आपल्या इथं पेपर आहे तर याला आपण कीवर्ड्सनी थोडं इथं जस्टिफाय केलं. साईडला इथे आपला तो डायग्राम आला पाहिजे, तो जो सुपरस्ट्रक्चर आणि त्याचा डायग्राम आहे तो इथे आला पाहिजे, जो मी तुम्हाला काढून दाखवला ऑलरेडी, हा वाला डायग्राम है ना, हा यायला पाहिजे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. आता पुढे जे रेलेव्हन्स आहे, तर हाऊ फार इट इज रेलेव्हंट इन अंडरस्टँडिंग द कंटेम्पररी सोसायटीज. दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्यात पहिलं जे ॲस्पेक्ट आहे की आताचं रेलेव्हन्स कंटेम्पररी सोसायटीला समजण्याचा जो ॲस्पेक्ट आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम, तो थ्रू आपल्याला पहिले एक्सप्लेन करावा लागेल. तर त्यामध्ये पहिला पार्ट आहे इनइक्वॅलिटी अँड एक्सप्लॉयटेशन है ना. तर प्रिकेरियस नेचर ऑफ गिग इकॉनॉमी. गिग इकॉनॉमी माहिती आहे ना तुम्हाला, हे जे आपले स्विगी वगैरे जे ब्लिंकिटचे जे आहेत, जे वर्कर्स आहेत, त्याला गिग इकॉनॉमी आपण एक नॉर्मल भाषेमध्ये समजायचं म्हटलं तर ते गिग इकॉनॉमीचा ॲस्पेक्ट आहे तो. ठीक आहे, तर तिथे फार एक शोषण आता आपल्याला दिसून येतं, तेवढं रेन्युमरेशन तिथे नाही आहे. तर इनइक्वॅलिटी आणि एक्सप्लॉयटेशनचा जो भाग आहे, जो मार्क्सने हायलाईट केलेला आहे, तो आजच्या कंटेम्पररी सोसायटीमध्ये पण आपल्याला दिसून येतो. हे रेलेव्हन्स आपल्याला इथे मांडायचं होतं. अँड द कंटिन्यूड स्ट्रगल बिटवीन द कॅपिटलिस्ट एलिट अँड द वर्किंग क्लास, द मॉडर्न क्लास स्ट्रगल है ना. ते जे कॅपिटलिस्ट एलिट आहेत, तुमचे कॅपिटलिस्ट एलिट तुम्हाला काय म्हणतायत की तुम्ही 70 तास काम करा. तुम्ही ऐकलं असेल ना, नारायण मूर्ती यांनी मध्ये बोलले होते की 70 तास तुम्ही काम करा, कोणी म्हणतं 80 तास करा. आणि जे आपले तिथले वर्कर्स आहेत किंवा तिथले जे बाकी जे कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनचे जे वर्कर्स आहेत, त्यांच्या आणि या पॉलिटिकल या कॅपिटलिस्ट एलिटमध्ये एक मॉडर्न क्लास स्ट्रगल सध्या सुरू आहे किंवा आपल्याला तो जाणवतो. तर यातून पण आपल्याला कळतं जे हिस्टॉरिकल मटेरियलिझम आहे त्याचा आज पण रिलेव्हन्स आपल्या सोसायटीमध्ये आहे, किंवा त्या थेरीचा रिलेव्हन्स आज पण आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट पार्ट इज इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड सोशल सुपरस्ट्रक्चर है ना. आता महत्त्वाचा भाग आहे की इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोशल सुपरस्ट्रक्चरचं जे रिलेशनशिप आपल्याला मार्क्सने सांगितलं होतं ते आपल्याला दिसून येतं की जे डेव्हलप कंट्रीज आहेत दे डिटरमाइन द रूल्स ऑफ द ट्रेड. डेव्हलप कंट्रीजचा दबदबा आहे. तुम्ही वर्ल्ड ट्रेड सेंटर WTOचं जे ॲस्पेक्ट आहे आपला, तिथे तुम्ही बघाल तर USA फार दबदबा आहे. त्यांनी मनात आलं तसं ते वागतात, कारण की त्यांचा इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरवर दबदबा आहे. जगातल्या इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांचा तसा दबदबा आहे. चायना आपल्या लेवलवर पॉलिसीज क्रिएट करतो, कारण की त्यांच्याकडे इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सो वेन एव्हर यू हॅव द इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर ऑर इकॉनॉमिक माइट, यू डिसाइड द रूल्स है ना.
यू आर द वन हू shape the laws, you are the one who decide what is going to matter and what is not going to matter. ठीक आहे. and still that shows that the Marxist understanding or the theory of historical materialism is still relevant. ठीक आहे. पुढे बघा, इकॉनॉमिक डिटर्मिनिझम आहे है ना. GDP जो आहे, GDP हॅज बिकम अ मेजर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी. आता बरंच क्रिटिसिझम पण आहे की GDPनीच कळतं का की कुठली सोसायटी किती डेव्हलप्ड आहे म्हणून. आपण पण आता 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर जे आलोय GDPमध्ये आहे ना. पण आपल्या दुसरं बघितलं तर आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट, पॉवर्टी, इनइक्वॅलिटी हे भाग पण तितकेच आपल्याकडे फार क्रोनिक सेन्समध्ये आपल्याला दिसून येतात. तर एकदम जे आहे की इकॉनॉमिक सेन्समध्ये डिटर्मिनिझम वाढलाय की प्रत्येक गोष्ट ही इकॉनॉमिक अँगलनीच आपण मेजर करत आहोत. आपण हे नाही बघत आहोत की जरी आपली इकॉनॉमी वाढते पण त्याचा समाजावर त्याचं रिफ्लेक्शन काय आहे, की समाजातले आपले जे वेगवेगळे वर्ग आहेत किंवा सोशल ग्रुप्स आहेत हे किती खुश आहेत किंवा त्यांचा किती सॅटिस्फाईड ते आहेत या सोसायटीमध्ये, याबद्दल आपण दुर्लक्ष करत आहोत. ठीक आहे. पुढे बघा, क्लास स्ट्रगल ॲज एन इंजिन ऑफ सोशल चेंज. क्लास स्ट्रगल जो चालला आहे तो आज पण आपल्याला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या मार्गाने दिसून येतो. तर ट्रेड युनियन्स जे आहेत, ट्रेड युनियन्स वगैरे यांचे जे दबाव असतो किंवा ज्या ऑर्गनायझेशन्सवर किंवा फॅक्टरीजवर यांच्यावर जो दबाव असतो त्याचा रिफ्लेक्शन आपल्याला दिसून येतं. तर हे जे तुम्ही बघितलं की आता लेबर कोड आपल्याकडे आलेत है ना. रिसंट जे लेबर लॉजला सगळं क्लब करून एक लेबर कोड वगैरे आपल्याकडे आलेत. तर ते दिसून येतं की जे ट्रेड युनियन्स वगैरे आहेत हे यांची बार्गेनिंग कॅपॅसिटी आहे किंवा हे यांचा जो एक क्लास स्ट्रगल सुरू असतो तो त्या लॉजवर त्यांनी इम्पॅक्ट केलेला आहे. तर क्लास स्ट्रगल इज ऑल्सो समवेअर इट इज रेलेवंट फॉर सोशल चेंज अँड इट शोज दॅट की हिस्टोरिकल मटेरियलिझम ॲज अ कॉन्सेप्ट और ॲज अ थिअरी इज स्टील रेलेवंट. ठीक आहे. पुढे बघा, आयडियोलॉजी अँड कल्चर. इट हेल्प्स क्रिटिक मॉडर्न कन्झ्युमरिझम अँड द कोमोडिफिकेशन ऑफ कल्चर, विविंग देम ॲज अन आयडियोलॉजिकल टूल्स दॅट मेंटेन द इकॉनॉमिक स्टेटस को. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की मी काय सांगितलं की सुपरस्ट्रक्चरमध्ये जी असते आयडियोलॉजी पण असते तिथे. तर इकॉनॉमिक जे ज्यांच्याकडे सत्ता आहे किंवा इकॉनॉमिक पॉवर जी आहे की इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चरला जे डॉमिनेट करतात ते वरती शेप करतात की सोसायटीचं कल्चर कसं असायला पाहिजे, सोसायटीचं सोशल जो कॉन्शियसनेस आहे तो कसा असायला पाहिजे. तर आपल्याकडे जी कन्झ्युमरिझमचा जो ट्रेंड आहे किंवा कन्झ्युमरिझम ॲज अन आयडियोलॉजी जी पर्क्युलेट झालेली आहे, प्रत्येक व्यक्तीला वाटत आहे की त्यांनी जास्तीत जास्त खरेदी करावी. तो ब्लॅक फ्रायडे सेल वगैरे तुम्ही ते बघितलं असेल तर लोक असे फार वेळेसारखेच त्यामध्ये करतात की ते जितकं जास्त अक्युमुलेट करतील तितकं त्यांना असं वाटतं की ते फार काहीतरी वेगळ्या विश्वात ते जगत आहेत. तर तो क्रिएटेड ॲस्पेक्ट आहे, तो एक आयडियोलॉजीचा ॲस्पेक्ट आहे. कन्झ्युमरिझमची जी आयडियोलॉजी आहे ती इकॉनॉमिक जो आपला स्टेटस को आहे तो मेंटेन करण्यासाठी प्रमोट केलेली आहे आणि त्याच्याने आपल्याला आपलं जे शोषण आहे ते आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. तर हा पण ॲस्पेक्ट आपण इथे हायलाईट करू शकतो. तर या 5 पॉईंट्सनी आपण त्याचं रिलेव्हन्स आपण सांगितलेलं आहे. कशाचं? हिस्टोरिकल मटेरियलिझमचं रिलेव्हन्स कंटेम्पररी सोसायटीमध्ये. ठीक आहे. आता पुढचा भाग काय आपल्याला सांगितलं की हाऊ फार इट इज रिलेव्हंट. हाऊ फार मीन्स धिस फार इट इज रिलेव्हंट, म्हणजे एवढं ठीक आहे पण याच्या पुढे काय, कुठे कुठे ते रिलेव्हंट नाही आहे ते पण आपल्याला सांगावं लागेल. हा 20 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सगळेच पॉईंट तसे त्या लेवलवर आले पाहिजेत. ठीक आहे. पुढे बघा, लिमिटेशन्स काय आहेत मग त्याचे. सिम्पल आहे, जास्त मोठं हेडिंग टाकून वगैरे जास्त कॉम्प्लिकेट करण्याची गरज नाही आहे. तुमचा कंटेंट किती क्वालिटेटिव्ह आहे, तुमचे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा जसं तुम्ही जस्टिफाय केलं आहे तुमच्या पॉईंट्सला ते किती व्यवस्थित आहे हे एक्झामिनरला बघायचं आहे. तुम्ही जास्त एकदम ओव्हर तिथे करून काही फायदा नाही. म्हणजे तुमचं आर्ग्युमेंटेशनमध्ये दम नाही आणि तुम्ही फालतूच गोष्टीमध्ये क्रिएटिव्हिटी दाखवत आहेत, हे पण फार इररिलेव्हंट टाईपची आन्सर रायटिंग आहे. आता लिमिटेशन्समध्ये काय सांगता येईल. इकॉनॉमिक डिटर्मिनिझम आहे. आता समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट तर आहे पण प्रत्येक कॉन्फ्लिक्ट ही इकॉनॉमिक सेन्समध्ये होत आहे का? नाही. तुम्ही तिकडे बघा, इस्रायल पॅलेस्टाईनचा मुद्दा सुरू आहे. तिथे काय आहे, तिथे रिलिजियस आयडेंटिटी मॅटर करत आहे, तिथे कल्चरल आयडेंटिटी मॅटर करत आहे. तर इट इज नॉट जस्ट अबाउट इकॉनॉमिक डिटर्मिनिझम बट कल्चरल आयडेंटिटीज और रिलिजियस आयडेंटिटीज आर ऑल्सो इक्वली रेलेवंट इन मॉडर्न टाइम्स वेअर वी कॅन सी कॉन्फ्लिक्ट. Conflict is present not just because of economy but also religious and cultural identities, and it is relevant through the Israel-Palestine conflict which we see in today's time. And त्याच्यासाठी एक जस्टिफाय करायला आपल्याकडे थिंकर पण आहेत. क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनचा जो ॲस्पेक्ट आहे
सॅम्युअल हंटिंग्टन यांनी दिलेली थेरी आहे. यांचं असं म्हणणं आहे की मॉडर्न सोसायटीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमुळे किंवा वेगवेगळ्या आयडेंटिटीजमुळे कॉन्फ्लिक्ट आपल्याला दिसून येतो. जे हिस्टॉरिकल मटेरियलिझममध्ये आपल्याला काय म्हणण्यात आलं किंवा मार्क्सिस्ट अंडरस्टँडिंगमध्ये आपण काय मानतो की इकॉनॉमिक्स मॅटर करतं किंवा इकॉनॉमिक स्टेट जी आहे तुमची त्याच्यानी तुमचा कॉन्फ्लिक्ट समाजामध्ये दिसतो, वेगवेगळे सोशल ग्रुप एकमेकांशी भांडतात. पण इथे असं दिसतंय की इट इज नॉट जस्ट अबाउट क्लास बट also cultural and religious identities, and that is shown by clash of civilization theory of Samuel Huntington. आता बघा, हा क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन सॅम्युअल हंटिंग्टन हे पॉलिटिक्स अँड सोसायटीतलं आहे, त्याला आपण इकडे आणून याला कुठेतरी जस्टिफाय करत आहे. ठीक आहे, सो इट शुड लुक मोर डायनॅमिक अँड मोर मल्टीडिमेन्शनल, जे मी इथे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. पुढचा जो ॲस्पेक्ट आहे की कॉम्प्लेक्स क्लास स्ट्रक्चर्स. आता मार्क्सच्या वेळेला काय होतं की दोन याच्यामध्ये सरळ सरळ डिवाइड केलं, हॅव्ज आणि हॅव नॉट्स, बुर्जवाज अँड प्रोलिटारिएट है ना, या दोनमध्ये डिवाइड केलं की एक शोषण करणारा वर्ग आहे आणि एक शोषित वर्ग आहे. आज तसं नाही आहे. हे जे क्लास स्ट्रक्चर आहे हे आता डिवाइड झालं आहे, किंवा एक फक्त जो बेस आहे तो फक्त आपला इकॉनॉमिक नसून त्यात जेंडर असेल, रेस असेल, इथनिसिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टी पण त्यामध्ये इंटरसेक्ट करतात है ना. ती या सगळ्या गोष्टींवर पण लोक मोबिलाइज करत आहेत. तुम्ही वेस्टर्न सोसायटीमध्ये बघाल तर LGBTQचे जे इश्यूज आहेत किंवा लिबरलिझमशी रिलेटेड किंवा जेंडरशी रिलेटेड जे ॲस्पेक्ट आहेत त्याचं पण मोबिलायझेशन खूप स्ट्रॉंग सेन्समध्ये आपल्याला दिसून येतं. रेसचं पण मोबिलायझेशन स्ट्रॉंग सेन्समध्ये दिसून येतं. तर क्लास हा एकमेव असा क्रायटेरिया आता नाही आहे. इट इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. ठीक आहे, तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द लिमिटेशन ऑफ द हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा जो अप्रोच आहे. त्यानंतर डिकम्पोजिशन ऑफ कॅपिटल अँड क्लास. आता हे जे तुम्ही पूर्वी काय असायचं की जो पर्टिक्युलर कॅपिटलिस्ट आहे त्याच्याकडे सगळी ती त्याची ओनरशिप असायची. पण आज तुम्ही बघाल तर जॉईंट स्टॉक कंपनीज आहेत किंवा जे वर्कर्स आहेत किंवा जे एम्प्लॉईज आहेत त्यांचे पण शेअर्स त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये असतात, त्या ऑर्गनायझेशनमध्ये असतात किंवा त्या कंपनीमध्ये असतात, याने त्यांची पण ओनरशिप त्या कंपनीमध्ये येते. तर दॅट इज डिकम्पोजिशन ऑफ कॅपिटल है ना. आणि क्लास पण काही असे दोनच नाही उरलेत आता, एक वेगवेगळी हायरार्की आहे ना. काही असं एक ते फार डिस्ट्रीब्युशन त्याचं वाढलेलं आहे, डिफरन्शिएशन त्याचं झालेलं आहे क्लास स्ट्रक्चरचं. तर याच्यामुळे तो क्लास कॉन्शियसनेस जो लागतो, म्हणजे तुम्हाला जो क्लास स्ट्रगल पाहिजे की जे सत्तेतले लोक आहेत त्यांना खाली उतरण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात एक लढा देण्यासाठी, तो जो एक कॉन्शियसनेस लागतो, क्लास इन इटसेल्फचा जो ॲस्पेक्ट आहे, जो क्लास फॉर इटसेल्फ त्यांना जर ते कन्वर्ट करायचं आहे, तो ॲस्पेक्ट आता पॉसिबल नाही आहे. कारण की क्लास स्ट्रक्चर हे बऱ्याच प्रमाणात बदललेलं आहे. आणि पोस्ट जी इंडस्ट्रियल सोसायटी आहे ती फार वेगळी आहे, जी मार्क्सच्या टायमाला होती त्यापेक्षा ही फार वेगळी आहे. ठीक आहे, तर ते डॅरेंडॉफच्या यांनी सांगा, फार महत्त्वाचे थिंकर आहेत. बघा, मी कुठल्याच गोष्टीला विदाऊट जस्टिफिकेशन इथे बोलत नाही आहे, तुम्हाला हे सांगावं लागेल. रॅल्फ डॅरेंडॉफच्या नावाने डिकम्पोजिशन ऑफ कॅपिटल अँड क्लास सध्या घडलेला आहे. तर दॅट इज वन ऑफ द लिमिटेशन ऑफ द हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा जो अप्रोच आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. कॅपिटलिझमची ॲडॅप्टेबिलिटी. आता कॅपिटलिझम पण एक वेगळा त्याच्यामध्ये एक क्षमता आहे की त्यांनी स्वतःला ॲडॅप्ट केलेलं आहे. कॅपिटलिझम ॲज अन आयडियोलॉजी हॅज ॲडॅप्टेड टू द मॉडर्न टाइम्स अँड वी कॅन सी दॅट दी वेलफेअर स्टेट असेल, रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असतील, हॅव मिटिगेटेड सम प्रेडिक्टेड कॉन्ट्रडिक्शन्स. जे कॅपिटलिझमचे इनहेरंट कॉन्ट्रडिक्शन्स होते, जे मार्क्सला वाटायचं की हे स्वतःच स्वतःला भस्म करेल, कॅपिटलिझम स्वतःच स्वतःला संपवेल, तो आपल्याला दिसून येत नाही. कारण की जी वेलफेअर स्टेट आहे, आपली जी गव्हर्नमेंट आहे, स्टेट आहे, त्यांनी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स ठेवलेले आहेत, ज्याच्यानी काय असतं, ते जे अँगर आहे, ती जी रिसेंटमेंट आहे वर्किंग क्लासमध्ये, ती कुठेतरी चॅनलाइज होते आणि त्यांना असं वाटतं की आपला पण समाजामध्ये काहीतरी रोल आहे है ना. तर कॅपिटलिझमनी स्वतःला ॲडॅप्ट केलेलं आहे. तर दॅट इज ऑल्सो शोज दॅट की हिस्टॉरिकल मटेरियलिझम डज नॉट actually depict the condition of the contemporary societies in the way which Marx has shown or Marx has propounded. ठीक आहे, तर हा एक अजून एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. आता ओव्हरऑल बघा, तुम्ही 5 पॉईंट आपण रेलेव्हंटचे सांगितले, 4 पॉईंट आपण रेलेव्हंट का नाही आहे ते सुद्धा सांगितलं. आपण सुरुवातीला कन्सेप्टचा जो कोर आहे त्याचे कीवर्ड्स वगैरे सांगितले, एक डायग्राम पण टाकला, आणि ओव्हरऑल आपला 250-270 वगैरे शब्दांमध्ये हे बऱ्यापैकी आपण याला इन्कल्केट करायचा प्रयत्न केला. एक सिम्पलचं कन्क्लुजन आपल्याला द्यावं लागेल, तिथे आपल्याला एक बॅलन्स स्टान्स थोडासा घ्यावा लागेल. आपण असं कम्प्लिटली म्हणू शकत नाही की हिस्टॉरिकल मटेरियलिझम व्यर्थ आहे वगैरे, आता त्याचा काही रोल नाही. त्याचा रोल आहे, पण तो रोल किती
योग्य आहे किंवा किती प्रमाणात त्याचं तितकं सोसायटीमध्ये आत्ता विश्लेषण करता येईल याचं आपल्याला थोडंसं एक बॅलन्स्ड व्ह्यूमध्ये आपल्याला कन्क्लुजन देता आलं पाहिजे. तर कन्क्लुजन आपण असं देऊ शकतो, हिस्टॉरिकल मटेरियलिझम विथ इट्स ड्यू क्रिटिसिझम है ना, आपल्याला मानावं लागेल की त्याचा क्रिटिक आहे, हॅज स्टील स्टूड द टेस्ट ऑफ टाइम्स. त्याचं आज पण तितकं एक महत्त्व आपल्याला आपल्या सोशॉलॉजीमध्ये किंवा आपल्या सोसायटीला समजण्यामध्ये तितकं महत्त्वाचं आहे. टू ॲनालाइज मॉडर्न सोसायटीज, इट्स रेलेवन्स इन सोशोलॉजी विल कंटिन्यू ॲज इनइक्वेलिटी अँड क्लास स्ट्रगल कंटिन्यू टू डॉमिनेट द सोशल सीन. सोसायटीमध्ये इनइक्वेलिटी आणि जो क्लास स्ट्रगलचा जो ॲस्पेक्ट आहे हा आज पण सुरूच आहे. आणि जेव्हा जेव्हा इनइक्वेलिटी किंवा जितक्या काळापर्यंत इनइक्वेलिटी राहील तोपर्यंत आपल्याला मार्क्सला किंवा हिस्टॉरिकल मटेरियलिझमला आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, असा हा ओव्हरऑल आपला क्वेश्चन होता. 20 मार्कर हा प्रश्न आहे. आणि मला म्हणजे मला असं वाटतंय की तुम्हाला कळालं असेल की नेमकं आपल्याला अशा क्वेश्चन्सला कसा अप्रोच करायचा आहे. स्ट्रक्चरिंग असेल, त्याचं प्रेझेंटेशनचा ॲस्पेक्ट आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे क्लॅरिटी. तुमची जर का त्या टॉपिकशी रिलेटेड क्लॅरिटी नाही आहे तर तुमच्याकडून पॉईंट्सच जनरेट होणार नाहीत. आणि ते फार ऑर्गॅनिकली पॉईंट जनरेट होतात जेव्हा तुमची क्लॅरिटी चांगली आहे. तुम्ही फक्त रट्टा मारलेला आहे, मगअप केलेलं आहे आणि काहीतरी तेच स्टॅटिक लिहायचा प्रयत्न केलेला आहे, जे एक ट्रॅडिशनली आपण बघतो आन्सर रायटिंगच्या संदर्भात. तिथे ते चेक करणाऱ्याला किंवा बघणाऱ्याला ते दिसून येतं, वाचणाऱ्याला ते दिसून येतं की यांची तेवढी अजून क्लॅरिटी किंवा डेप्थ नाही आहे. आणि अशा प्रश्नाला डेप्थ लागते, क्लॅरिटी लागते आणि प्रॅक्टिस पण लागते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पुढच्या टॉपिक